असती तर फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती सावित्रीबाई फुले यांची जयंती. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यात झाला. नमस्कार, माझे नाव आयुषा अरुणपळकर. आज मी सावित्रीबाई फुले यांच्या विषयी बोलणार आहे. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना माझा त्रिवार करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. शिक्षक होता. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे. यांच्याविषयी काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे. हे माझे नम्र विनंती. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अमृता आजुटुके. माझे नाव अमृता आजुटुके. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजनवर्ग आणि ते जमलेले माझे बालमित्र तुम्हा सर्वांना तर माहिती आपण इथं करण्यासाठी जमलो आहोत. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची रोजी सातारा जिल्ह्यातील स्त्रियांच्या अंधाऱ्या पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती. म्हणूनच तर आज जगती अमर आहे सावित्री, अमर आहे सावित्री. नमस्कार. सर्वप्रथम मी थोर शिक्षण तज्ञ भारतातील पहिल्या शिक्षिका म्हणजे सावित्रीबाई फुले यांना सावित्रीबाई फुले. राजश्री अप्पासाहेब फुले. मी इयत्ता 5वी अ या वर्गात शिकते. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती. सर्वप्रथम सावित्रीबाई व 5वी अ या वर्गात शिकते. मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ते ऐकून घ्यावे. ही माझी नम्र विनंती. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी. माऊली धन्यती क्रांती ज्योती सावित्री माऊली. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजनवर्ग व माझ्या मित्र मैत्रिणी सर्वांना तर सावित्रीबाई फुले यांनी हार घालली नाही. एका पिशवीत दुसरी जाण्याची आणि शाळेत जाऊन बदलायचं आहे. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यात आहे. आज 3 जानेवारी म्हणजे सावित्रीबाई यांची जयंती आहे. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी काही 2 शब्द सांगणार आहे. जाती वेगवेगळ्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली. धन्यती क्रांती ज्योती सावित्री माऊली. धन्यती क्रांती ज्योती सावित्री. Today is Savitribai speech. Savitribai was a great woman. She was the first woman teacher of India. She born on 3rd January 1831 in Naigaon, सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. किती सोसले तरीही तिने शिकविले, किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकविले. स्त्री शिक्षणाचे गडे पुढे तिच्या साऱ्या लेकींनी गिरविले. स्त्री शिक्षणाचे गडे पुढे तिच्या साऱ्या लेकींनी गिरविले. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन, तुझ्या उत्तुंग बळारी पुढे गगने ठिकाणे बसावे. तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे बसावे. तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे बसावे. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया सर्वोच्च पदावर काम करताना आपल्याला दिसत आहे. अशी कोणते क्षेत्र नाही जिथे स्त्रिया नाही. स्त्रियांनी खूप प्रगती केली आहे. याचे सर्व श्रेय जाते ते सावित्रीबाई फुले यांना. पूर्वीच्या काळी
स्त्रियांना मुलींना शिक्षणाची परवानगी नव्हती. चूल आणि मूल एवढंच काम त्यांना दिले गेले होते. म्हणून त्यांचे शिक्षण, वाचन, लेखन यांचा दूरपर्यंत कसला संबंध नव्हता. या अनिष्ट पद्धत मोडून देण्यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुणे इसवी सन 1848 मध्ये पुणे जिल्ह्यात पहिली मुलींची शाळा स्थापन केली. सावित्रीबाई फुले ही was great woman. She was first woman teacher of India. शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 30 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यात. Today I speak about Savitribai Phule. Savitribai Phule was a great woman. She was the first female teacher of symbol of courage. Savitribai Phule is a inspiration of a woman today. सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का? सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? मुलगी घराबाहेर पडली तर पातक घडायचा. मुलगी शाळेत गेली तर तेव्हा धर्म बुडायचा. मुलगी घराबाहेर पडली तेव्हा पातक घडायचा. मुलगी शाळेत गेली तर तेव्हा धर्म बुडायचा. फक्त चूल आणि मूल हे विसरली. देशाला तुझा अभिमान, माय सावित्री तू महान. देशाला तुझा अभिमान, सुरू केली मुलींची शाळा. फुलविला तू क्रांतीचा मळा. स्त्रियांना कधीच नव्हता शिक्षणाचा अधिकार. स्त्रियांना कधीच नव्हता शिक्षणाचा अधिकार. चूल आणि मूल फक्त त्यांच्या आयुष्याचे सार. चूल आणि मूल फक्त त्यांच्या आयुष्याचे सार. ज्योतिबांनी चालवली पहिली मुलींची शाळा. कर्मठ लोकांची त्यांनी कडवा संघर्ष केला. सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का? सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का?